जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. समर एक्झाम 2022मधील इन्व्हायरमेंट अवेअरनेस या पेपरबद्दल महत्त्वपूर्ण माहितीपर हा व्हिडिओ तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण या विषयाची परीक्षा कधी होणार आहे, या परीक्षेचा सिलेबस कोणता असणार आहे, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती देखील आपण चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की विद्यार्थी सूचना बघत नाही, त्यामुळं त्यांना परीक्षेला सामोरं जाताना प्रॉब्लेम येत आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि यापुढील परीक्षा संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट जर का मिळवायच्या असेल तर लगेच आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इन्व्हायरमेंट अवेअरनेस हा पेपर सेकंड इयरमधील जे काही ऑल PG फॅकल्टीचे विद्यार्थी आहे ते या PG फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना हा जो काही प्रश्न आहे किंवा हा जो काही पेपर आहे तो कंपल्सरी आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला ग्रेड असतात, बट हे ग्रेड देखील महत्त्वाचे आहे. तर त्यापैकी SY BSc कम्प्युटर सायन्स, SY BSc बायोटेक, SY BCA, SY BSc, SY BSc हॉस्पिटॅलिटी सायन्स, SY BA, SY BCom, SY BSc या सगळ्या फॅकल्टीचे जे काही 2019 क्रेडिट पॅटर्नचे विद्यार्थी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर अनिवार्य आहे. तसेच याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये इन्व्हायरमेंट अवेअरनेस 239, 249 सब्जेक्ट कोड आहे किंवा काही फॅकल्टीला वेगळा पण कोड दिलेला आहे, याचा पेपर हा संडेला म्हणजे येत्या रविवारी 7 ऑगस्ट 2022 रोजी तिसऱ्या सेमिस्टरचे पेपर असतील तर ते 9 ते 11 या वेळेत होतील. तर चौथ्या सेमिस्टरचे जे काही पेपर आहे ते दुपारी 2 ते 4 या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे. ओके, तर या परीक्षेच्या सगळ्यात अगोदर आपण काय करूया, सिलेबस बघणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात अगोदर हा पेपर कधी होणार आहे, तो सांगितला आहे की येत्या रविवारी 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 2 ते 4 होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या सेमिस्टरचा बॅकलॉग राहिला असेल तर त्या विद्यार्थ्यांचा सकाळी होईल आणि जे विद्यार्थी ऑलरेडी चौथ्या सेमला आहे त्यांचा जर का बॅकलॉग नसेल तर त्यांचा पेपर इव्हिनिंगला म्हणजेच थोडक्यात 2 ते 4 या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण यांचा सिलेबस बघूया. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला सिलेबस बघायला भेटेल. त्यामध्ये तुम्हाला 4 चॅप्टर हे तिसऱ्या सेमिस्टरला आहे, तर पुढचे 4 चॅप्टर हे चौथ्या सेमिस्टरसाठी अवेलेबल आहे. तर तिसऱ्या सेमिस्टरसाठी जे काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत तर त्यामध्ये इंट्रोडक्शन टू इन्व्हायरमेंटल स्टडी, दॅन इकोसिस्टीम, नॅचरल रिसोर्सेस, रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल एनर्जी आणि बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. या निमित्तानं हे 4 चॅप्टर तुम्हाला तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी असणार आहे. तर चौथ्या सेमिस्टरसाठी तुम्हाला इन्व्हायरमेंटल पोल्युशन, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल पॉलिसी अँड प्रॅक्टिस, दॅन ह्युमन कम्युनिटीज अँड द इन्व्हायरमेंट आणि लास्टला फील्डवर्क या पद्धतीचे 4 चॅप्टर अवेलेबल आहेत. बघा हा जो काही पेपर आहे तो तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे, त्यामुळं तुम्ही काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कदाचित बाय डिफॉल्ट हा जर काही इंग्लिशच आला तर तुम्हाला इंग्लिशमधून सॉल्व करावा लागू शकतो. कारण काय आहे की फर्स्ट टाईम हा इन्व्हायरमेंटचा पेपर होतो आहे आणि या पेपरसाठी याच्या अगोदर जो काही पॅटर्न होता तो वेगळा होता. आत्ता फक्त 25 मार्कासाठीचा पेपर आहे. ओके, आणि यासाठी टाईम ड्युरेशन तुम्हाला 2 तासाचा देण्यात येणार आहे. तर यापैकी काही महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स वगैरे आपण म्हणूया की इथे बघा की तुम्हाला तिसऱ्या सेमिस्टरसाठी स्कोप अँड इम्पॉर्टन्स अँड कन्सेप्ट्स ऑफ सस्टेनेबिलिटी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या निमित्तानं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. नेचर ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडी किंवा मल्टी डिसिप्लिनरी नेचर ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडी हा पण प्रश्न आहे. व्हॉट इज इकोसिस्टीम किंवा इकोसिस्टीमवर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकेल. त्याच्यानंतर पुढच्या चॅप्टरवरती जे काय आहे ते म्हणजे फॉरेस्ट इकोसिस्टीम. इकोसिस्टीमच्या बाबतीत तुम्हाला खूप सारे महत्त्वाचे प्रश्न किंवा शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकते. नंतर नॅचरल रिसोर्सेस, त्याच्यात रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस या बाबतीत देखील शॉर्ट नोट्स असतील. म्हणजे वॉटरच्या बाबतीत यूज केला जाईल किंवा एनर्जी रिसोर्सेस या बाबतीत पण आहे, यूज ऑफ अल्टरनेट एनर्जी रिसोर्सेस. नंतर ग्रोईंग एनर्जी नीड काही केस स्टडी बाबतीतही प्रश्न विचारले जाईल किंवा फॉरेस्ट बायोडायव्हर्सिटी अँड ट्रायबल पॉप्युलेशन्स या बाबतीत पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकेल. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. या रिलेटेड चॅप्टर्समध्ये तुम्हाला लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी
बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हा एक ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. नंतर इथे बघा त्याच्या पुढचा जो काही दाखवलेला आहे की इकोसिस्टीम अँड बायोडायव्हर्सिटी सर्व्हिसेस, नंतर इकॉलॉजिकल, इकॉनॉमिक, सोशल, इथिकल हे जे काही व्हॅल्यू आहे तर या बाबतीत पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. तर चौथे सेमिस्टर रिलेटेड खूप सारे महत्त्वाचे इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे जे सगळ्यात अगोदर आहे इन्व्हायरमेंटल पोल्युशन. तुम्हाला एक ब्रॉड क्वेश्चन पण विचारलं जाईल की एक्सप्लेन द इन्व्हायरमेंटल पोल्युशन, एक्सप्लेन देअर व्हेरियस टाईप्स. नंतर कॉजेस, इफेक्ट्स अँड कंट्रोल, म्हणजे एक पर्टिक्युलर येऊन जाईल की डिफाईन द टर्म ऑफ वॉटर पोल्युशन, एक्सप्लेन देअर कॉजेस अँड इफेक्ट्स किंवा हाऊ टू कंट्रोल द वॉटर पोल्युशन. दॅन नॉईज पोल्युशन आहे किंवा टाईप्स ऑफ पोल्युशन हा तर डेफिनेटली प्रश्न असू शकतो. नंतर न्यूक्लिअर हॅझर्डेन्स अँड ह्युमन हेल्थ रिस्क यावर शॉर्ट नोट्स आहे. नंतर पॉप्युलेशन केस स्टडी किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट याच्या बाबतीत सुद्धा प्रश्न ब्रॉड विचारला जाऊ शकेल की कंट्रोल मेजर्स ऑफ अर्बन अँड इंडस्ट्रियल वेस्ट या बाबतीत. नंतर इन्व्हायरमेंटल पॉलिसी अँड प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला क्लायमेट चेंज यावर शॉर्ट नोट्स आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर तर 100% शॉर्ट नोट्स असू शकते. ओझन लेअर डिफ्लेक्शन, नंतर ॲसिड रेन अँड इम्पॅक्ट्स ऑफ ह्युमन कम्युनिटीज अँड ॲग्रिकल्चर यावर पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकेल. इन्व्हायरमेंटल लॉज रिलेटेड शॉर्ट नोट्स राहील किंवा इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट ब्रॉड क्वेश्चनसाठी तुम्ही विचार करा. नेक्स्ट आहे पुढचा चॅप्टर ह्युमन कम्युनिटीज अँड द इन्व्हायरमेंट. त्यामध्ये ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ, इम्पॅक्ट्स ऑन इन्व्हायरमेंट ह्यावरती ब्रॉड क्वेश्चन्स असू शकतो. नंतर पुढं डिझास्टर मॅनेजमेंट, बघा कोण टाईप्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट की त्याच्यामध्ये फ्लड, अर्थक्विक, सायकॉलिक अँड लँडस्लाईड्स यापैकी कोणत्याही एकाच्यावर ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. इन्व्हायरमेंटल मूवमेंट या बाबतीत पण खूप सारे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आणि इन्व्हायरमेंटल इथिक्स, रोल ऑफ इंडियन अँड अदर रिलिजन अँड कल्चर इन इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या बाबतीत शॉर्ट नोट्स करा. CNG, PNG यांचे लॉंग फॉर्म तुम्ही करून ठेवा, त्या बाबतीत प्रश्न असू शकेल. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकेल इन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन अँड पब्लिक अवेअरनेस. ओके, या रिलेटेड प्रश्न असण्याची शक्यता आहे. या पद्धतीने आपण काय केलेले आहे, 1 बाय 1 क्वेश्चन बँक पण बघितलेले आहे आणि सिलेबस पण बघितला. आता क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे, टेंटेटिव्ह क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला इथे समोर दिसेल. एकूण परीक्षेसाठी 2 तासाचा टाईम आहे आणि गुण तुमचे 25 असणार आहे. आता मला नाही वाटत की याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा 15 मिनिटाचा प्रत्येक तासासाठी टाईम वाढून देण्यात यावा, कारण तुम्हाला प्रश्न खूप कमी सॉल्व करायचे आहे आणि वेळ भरपूर आहे. त्याच्यामुळे डीपमध्ये तुम्हाला उत्तर लिहिणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला 2 तासाचा टाईम आहे आणि 25 मार्क्स आहे. यामध्ये तुम्हाला टोटल 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी पहिला प्रश्न हा 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि हा ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे, यासाठी 10 मार्क्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे तो पण सेम आहे की ब्रॉड क्वेश्चन्स विचारले जातील, जे ती 2 प्रश्न विचारले जातील त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं, यासाठी 10 मार्क्स आहे. आणि प्रश्न तिसरा 2 पैकी एका प्रश्नाचं थोडक्यात उत्तर लिहायचं किंवा टिपाल्या, यासाठी 5 मार्क्स आहे. असे मिळून 25 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 1 हा चॅप्टर नंबर 1 आणि 2वर विचारला जाईल. तर प्रश्न दुसरा जो काही असतील तो चॅप्टर नंबर 3 आणि 4वर विचारला जाईल. सेमिस्टर 3-4च्या जे काही दरम्यान आहे सब्जेक्ट सांगितलेले त्या पद्धतीने इथे प्रश्न विचारले जाणार आहे. तर इन्व्हायरमेंट अवेअरनेसच्या बाबतीत या पद्धतीने आहे. काही महत्त्वाचे प्रश्न जर का असतील तर ते निश्चित तुमच्या चॅनलपर्यंत कळवले जातील. त्याकरता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर प्रॉपर एखाद्या पेपर सेटरकडून जर का फॉर्मॅट भेटला तर एक रिवाईज व्हिडिओ या बाबतीत तयार केला जाईल. हे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या पद्धतीने मी आता सांगितलेलं आहे. जनरली पेपर सेटर हे सायन्स फॅकल्टीचे असल्या कारणामुळं निश्चित पेपर सेटरपर्यंत संपर्क झालेला नाही आहे, त्यामुळं एक्झॅक्ट क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कोणता राहील हे सांगता येणार नाही. बट त्यांनी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट ठरवतानाच असा ठरवायला पाहिजे नव्हता की 5 मार्काला MCQ, 5 मार्कासाठी सपोज एका वाक्यात उत्तर द्या आणि 10 मार्कासाठी एक ब्रॉड क्वेश्चन आहे, 5 मार्कासाठी ब्रॉड क्वेश्चन, असा देखील असायला हवा होता. बट आत्ताचं त्यांनी सांगितल्या पद्धतीने बघूया की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा येणार आहे. बट आपण या पद्धतीने फॉर्मॅटची तयारी करा, संपूर्ण वाचा. जनरली हा प्रश्न जनरल नॉलेज रिलेटेड डिपेंड असतो. म्हणजे वॉटर पोल्युशन काय होतं, एअर पोल्युशन काय होतं, हे या बाबतीत आपण ऑलरेडी अवेअरनेस आहेच. त्याच्यामुळं मला तरी वाटतं आहे की हा प्रश्न थेरॉटिकली तुम्ही जास्तीत जास्त लिखाण करणं अपेक्षित असणार
आहे. ओके, सो मी तुम्हाला एक्झामचा मोड पण सांगितला. हा ऑफलाईन परीक्षा होणार आहे, 25 मार्काची होणार आहे. 7 तारखेला पेपर तिसरा सेमिस्टर चौथ्या सेमिस्टरचे होणार आहे. सकाळी 2 तासाचा टाईम स्लॉट आहे, दुपारी 2 तासाचा टाईम स्लॉट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या हॉल तिकीट चेक करा, आपल्याला कोणत्या सेमिस्टरचा पेपर द्यायचा ते पण बघा आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच काही शंका असल्यास निश्चित चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.